या प्रसंगी विभूती मंडळीचे गुरु गुरुवर्य या महाराज टोपी दसती काका इकडे ओम शिवाय नमः ओम शिवाय नमः ओम ओमाय नमः ओम लागेल होईल हाताजवळ तुम्ही सर का मागा थोडं खाली हात करा बघा इकडं मागा अजून थोडं खाली हात करा बघा इकडं हात खाली काढून द्या वहिनी या स्वामी सरका स्वामी सरका बघ तसंच थांबा थांबू नका कोणी स्वप्नेला इथून या सेंटर स्वामी महाराज इथं घ्या आपल्या इथं घ्या तुम्ही धरा बाबा या ठिकाणी गुरुवारी
भैया थोड़ा से दादा थोडा असं आहे आता दादा दादा थोडं इकडे बघा बघा समोर बघा इकडं एक मिनिट गुरु माय अलीकडे या दोघे या आली स्वप्नील दादा थोडं मागे या एकच आहे हां ठीक तसंच बघा इकडे समोर हॅलो आता इथं शिवकृपा मंगल कार्यालयाला पडेल थांबा तसंच दुकानला शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं धनसम्पदां भूतकोटि विनाशाय दीपं ज्योति नमोस्तुते ॐ शशिरैन्द्राणि स्वनेमि स्वशिरो बृहस्पतिर्ददातु ॐ संदेव पार्वती स्वहर महान् श्रीमहेश्वरी कृपया या ठिकाणी आपल्याला अंगदारी या जगदपितृ वंदे पार्वती परमेश्वर साक्षात श्री पार्वती आणि आजच्या या विवाह षष्ठीपूर्तीसाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल विविध मंडळांतर्फे आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नानाराव आज यांच्या विवाहाचे 60 वर्ष पूर्ण झाले आणि 3 दाम्पत्य 3 मुलं त्यांचं किती कौतुकानं हे सर्व सोहळा साजरा केले जातो. सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. आज खरं तर किती भाग्याचे दिवस आहे आणि त्याच्यामध्ये त्रिसंग वियोग पण केले जातात. लहान दोन्ही मुलींचे मण्या बांधणं आणि गुरु आणि शिष्याची तुलाभार करणं किती भाग्याची गोष्ट आहे. गुरुचं तुलाभार करणं किती दैवाची गोष्ट आहे आणि गुरु शिष्याचं तुलाभार झालं विशेष म्हणजे आणि त्यांचं विवाह षष्ठीपूर्ती पण पूर्ण झाली. आज तुम्ही सर्वांचा आशीर्वाद त्यांना लाभलं आणि आपण सर्वांनी सर्वांना विनंती करणार आहोत ही शुभेच्छा व्यक्त करतो. शांती शांती माझं तुरतुर आहे बरं अंगावर येईल पुढं